आणि आपल्याला माहिती की आपण का जमत असतो की बाबांकडं आज आपण गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने जितकं वेळ देतो उत्सवाला पण आपला तोच इंटेन्शन असतं किंवा बाबांची माहिती प्रचार प्रसार असं आपल्याला बाबा नेहमी सांगतात ना. म्हणजे बघता बघता आपला परिवारच इतका वाढलाय. सुरुवातीला आपण किती होतो आणि आता किती झालो आणि ही दिवसेंदिवस संख्या वाढतीच आहे. त्याच्यामध्ये बाबा आपल्याला नेहमी सांगतात म्हणजे उत्सवाला असू दे किंवा गुरुपौर्णिमेला असू दे की आपले बाबा काय आहेत. आपण दरवेळेला उत्सवालाही तोच प्रयत्न करत असतो की बाबा कोण आहे, बाबा काय होते, बाबांची माहिती काय आहे, बाबांची महती काय आहे आणि त्याच्यासाठी आपण काय करतो बरं. आपण आपल्या परीने जेवढी होईल तेवढी माहिती सगळ्यांना सांगत असतो, प्रयत्न करत असतो. कोणाकडे काही 2 पुस्तकं असतात, कोणाकडे अर्थांचं पुस्तक असतं किंवा कोणाकडे नित्योपासना आहे. त्याच्यातून आपल्याला जे काही समजलंय, जे काही आपण अनुभवलंय ते सांगत असतो. पण ह्याच्यातनं आपल्या सगळ्यांचं इंटेन्शन काय असतं तर बाबांची माहिती आणि महत्त्व ही जास्तीत जास्त सगळ्यांपर्यंत पोहोचवावी. असाच विचार आम्ही दरवर्षी करत असतो की काय करूया, अजून कशा प्रकारे आपण बाबांचा प्रचार प्रसार करू शकतो. बाबांचं कार्य खूप मोठं आहे, खूप. म्हणजे मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना पोथीमधनं जेवढे बाबा कळले ते अगदी काहीशा प्रमाणात आहे. त्याहीपेक्षा बरंच कार्य बाबांनी केलेलं आहे आणि त्या कार्याची माहिती शोधण्याचा आम्हीही प्रयास करत आहोत. आम्ही जेव्हा जेव्हा भेटतो तेव्हा आमचं इंटेन्शन हेच असतं की अजून कशी आपल्याला बाबांची माहिती मिळेल, बाबांची महती मिळेल, बाबांनी केलेल्या उपासना, बाबांच्या साधना ह्याच्यासाठी आम्ही नेहमी बोलत असतो, आम्ही प्रयत्न करत असतो. बाबांचं हे मुख्य कार्य आहे असं मला वाटतं की बाबांची महती ती सगळ्यांपर्यंत पोहोचावी. आणि जसं मी म्हणतो की प्रत्येकाला आम्ही विचार करत असतो की काय करूया, काय तर असंच काय करूयामध्ये आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी कळतात. कधी असं होतं की चला आपण बाबांसाठी काही सत्संग सुरू करूया का, बाबांसाठी योगा लिहूया का, बाबांसाठी अभंग म्हणूया का, बाबांचं इतकं सुंदर पोथीचं अनुवादन सुरेखाकडनं झालंय, अजून काहीतरी सुरेखाकडनं लिहून घेऊया का. ती तयारच असते, काही गाणी म्हणूया का बाबांसाठी, काय करता येईल, काय करता येईल. किंवा प्रभास असं म्हणतो की चला आपण एखादं कॅरिकेचर वगैरे काढूया का अजून, किंवा आमची यशस्वी असं म्हणेल की बाबांच्या नावाने आपण एखादी अन्नसेवा सुरू करूया का, की बाबांची माहिती प्रचार प्रसार होईल. असं मी प्रत्येक वेळेला विचार करत असतो. आणि कदाचित बाबांनीच ही आम्हाला बुद्धी दिली आहे आणि त्याच्यातून बाबांच्या चरणांशी एक छोटंसं सेवेचे पाऊल आपण सगळे टाकत आहोत. हे आम्ही म्हणत नाही, आपण सगळ्यांनी टाकलेलं हे पाऊल आहे. बाबांची माहिती, बाबांची महती आणि बाबांचा प्रचार प्रसार आता आपण करणार आहोत जगभरामध्ये. आणि तो कशा प्रकारे करणार आहे, त्याच्यामध्ये प्रभास, सुमुख आणि सगळ्यांचा मोलाचा वाटा आहे. बाबांनी त्यांच्याकडनं पण खूप छान करून घेतले ते. अशा प्रकारे आपल्याला आता वेबसाईटच्या माध्यमातून बाबा सगळ्यांना भेटणार आहे, जगभरात बाबा असणार. देवबाबा.in असं या संकेतस्थळाचं नाव आहे. आणि या निमित्ताने बाबांचे सगळ्या आरत्या म्हणा, बाबांची माहिती, बाबांचे आपले फोटो, आपल्या कार्यक्रमाचे, आपल्या उत्सवाचे फोटो तुमच्या सगळ्यांकडे कायमस्वरूपी असणार आहे. असं हे प्रभासनी खूप मेहनतीने जे तयार केलेलं संकेतस्थळ आहे देवबाबा.in. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण बाबांच्या चरणी ही सेवा अर्पण करतो. खूपच आभार मानते, कारण प्रत्येक वेळेस त्यांचं नवीन नवीन मला काहीतरी सांगत असतात की काकी आपण नक्की आज काय आमच्याकडनं चुकलं, काय राहिलं किंवा काय कमी पडलो, आम्ही कुठे कमी पडलो. म्हणजे खूप त्याच्यासाठी परत ते भेटतात, एक रात्री ते घालवतात. म्हणजे तसं म्हटलं तर हे प्रत्येकच मुलं त्यांच्या ह्याच्यात व्यवसायात म्हणा, त्यांच्या कामात खूप बिझी आहेत. म्हणजे आज क्षितिजा काय, यशस्वी काय, प्रभास, सुमुख, मुकुल, कल्याणी, ओंकार, मित्रा सगळेजण म्हणजे त्यांच्या ह्याच्यात खूप बिझी आहेत. पण तरी सुद्धा प्रत्येक जण आपापल्या परीने ते एक झूम मीटिंग करत असतात. रात्री प्रत्येक जण आपली कामं थांबवून 10 वाजता कधी प्रभासचे कॉल असतात 10-11 वाजेपर्यंत. त्यानंतर सुद्धा पण हे लोक कार्यरत असतात, एकमेकांना साथ देऊन ते उभे राहतात, येतात, मीटिंग करतात, ठरवतात आणि त्यातनंच ही सगळी कलाकृती आज त्यांची निर्माण झाली आहे. त्यामुळे मला असं वाटतं या सगळ्या आज सेवेकरांचं ना आपण खरंच खूप टाळ्या वाजून कौतुक करायला पाहिजे की बाबांच्या प्रचार प्रसार म्हणण्यापेक्षा सुद्धा त्यांच्या हृदयामध्ये इतकं प्रेम आहे की बाबा घराघरात पोचले पाहिजेत. आणि त्यांचं प्रत्येकाचं हेच म्हणणं असतं की काकी जसं स्वामी समर्थ म्हटलं की सगळ्या जगाला माहिती आहे किंवा छोट्यातले छोटे महाराज पण सगळ्यांना माहिती आहे,
आम्ही कोणाला सांगितलं ना की देवबाबा आमचे गुरु आहेत, तर लोक आम्हाला विचारतात कोण देवबाबा. तर त्यावेळेला ना आम्हाला खूप वाईट वाटतं की आज बाबांचं कार्य इतकं मोठं आहे, प्रचंड मोठं कार्य असून पण त्यांची माहिती किंवा त्यांचं काहीच पुढे आलेलं नाही. तर ते आपण केलं पाहिजे आणि त्या दृष्टीने टाकलेलं या सेवेकरांचं पहिलं पाऊल आहे असं मला वाटतंय. ह्याच्या पुढे त्यांना बाबांची ते माहिती गोळा करणार आहेत. काही लोकांना ते भेटणार आहे आम्ही जाऊन आहोत त्यांच्याकडनं. बाबांचा जो पोथीमध्ये फक्त 1954 पर्यंतचा काळ आहे, त्याच्या पुढचा काळ नाही आहे, पण 54 पुढचा जो काळ आहे बाबांचा तो खूप मोठा काळ आहे. खूप त्यांच्या साधना आहेत, त्यांनी केलेलं कार्य आहे, लोकांना दिलेले अनुभव आहे, लोकांची सेवा आहे, त्यांचं खूप वेगळंच जग आहे, ते आम्ही शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. अर्थात हे सगळे माझे पिलर्स आहेत आणि त्यांना घेऊनच मी उभी राहणार आहे. सो मला असं वाटतं तुम्ही सगळे जरा उभे राहा. कोण कोण तुम्ही जे उभे काय म्हणतात ती वेबसाईट तयार करायला तुम्ही जी मदत केली खरंच उभे राहा. सगळ्यांना तुमचे चेहरे पण बघू द्या. काही लोक नवी आहेत ज्यांना माहिती नाही की कोण हे सगळं काम करत असतं. यश उभे राहा तुम्ही, खरंच उभे राहा सगळे. तुला काही सांगते मी, आज ही हिच्या फ्रेंडमध्ये पण खूपच बिझी आहे. तसं म्हटलं ओंकार असतो आणि सुमू, ही सगळी किंवा म्हणजे ही सगळी जी मुलं आहेत आणि खरंच डे 1 पासून माझ्या पाठीशी म्हणजे इतकी भक्कमपणे उभी आहेत आणि त्यांच्या जीवावर मी उभी आहे एवढं नक्की. आणि त्यांनी हा जो काही काय म्हणतात एक त्यांनी खांद्यावर पेरलाय हा महामेरू, तर मला असं तुम्ही सगळ्यांनी त्यांना आशीर्वाद द्या की पुढे त्यांना जी माहिती हवी आहे बाबांची ती त्यांना मिळू दे. पण ऍक्च्युली बाबांच्या बद्दल आपण इथे आल्यावर आपल्याला प्रॉब्लेम्स असतात म्हणून आपण बाबांकडे येतो. आणि मग आपल्याला कळायला लागतं की कोणीतरी शक्ती आहे जी आपल्याला मदत करते. पण ती कोणीतरी शक्ती जी आहे ती खूप मोठी आहे, खूपच मोठी आहे. आणि बाबा हे असे संत आहेत की त्यांच्याबरोबर अगदीच म्हणजे आपण म्हटलं की साईबाबांनीच त्यांना अनुग्रह दिलाय. स्वामी समर्थ जे आहेत ते पण त्यांचे एकच नाही तर त्यावेळेचे जे मोठे मोठे संत आहेत म्हणजे उपळेकर महाराज आणि बाकीचे पण आहेत पाचलेगावकर वगैरे, त्यांचा आपण पोथीत उल्लेख ऐकला आहे. त्यांच्या बरोबरीने बाबा होते. आज मी जेव्हा बघते की उपळेकर महाराजांना शोधायला गेलात तरी तुम्हाला ते सापडते. म्हणजे बाबांच्या पोथीमध्ये ना गवाणकर म्हणून एक आहे, त्यांचा एक उल्लेख आहे, तर ते गवाणकर पण सापडतील कुठेतरी. पण तुम्हाला अनंत प्रभू आलावलकर नाही सापडत. आणि इट वॉज सच अ पेनफुल थिंग ना की मग आम्हाला असं वाटायला लागलं की असं कसं व्हॅनिश होऊ शकतं एक मोठं नाव की ज्यांनी इतके वर्ष 70-75 वर्ष काम केले आणि 1995 पर्यंत ते काम करत होते. आणि असं व्हावं की ते काहीतरी जादू व्हावी आणि ते नावच नष्ट व्हावं असं कसं शक्य आहे. म्हणून असं वाटत होतं की ॲटलिस्ट एखादं पेज असावं म्हणजे या वेब पेजवर आपल्याला म्हणजे या गुगलवर आपल्याला सगळं काही सापडतं पण बाबा सापडत नाही, हे किती वाईट आहे असं वाटायचं. पण थँक्स टू प्रभास आणि आमच्या टीमला की ॲटलिस्ट हे पहिलं पाऊल आहे बाबांसाठी. आणि काही म्हणाले तसं की अजूनही लकीली काही माणसं बाबा काही फक्त म्हणजे ही वॉज अ ग्रेट स्पिरिच्युअल गुरु आणि बाकीही त्यांनी भरपूर काही गोष्टी केल्या आहेत. त्यांचं कार्य खूप मोठं आहे जसं ऑर्गनायझेशन आहे, तर ते आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर बाबांच्या इच्छेने पोचवण्याचा प्रयत्न. एवढीच रिक्वेस्ट आहे की या वेबसाईटबद्दल जास्तीत जास्त माहिती पसरवा. आणि शिवाय तुमच्याकडे जर बाबांबद्दल काही माहिती मिळाली तुम्हाला एक्स्ट्रा, तुमचे स्वतःचे बरेच जणांनी तुम्ही आधी शेअर केलेले अनुभव पण या वेबसाईटवर आम्ही टाकलेले आहेत. व्हिडिओ रूपात पण आहेत, लेखी तुम्ही स्मरणिकेच्या वेळेस दिलेले वगैरे अनुभवसुद्धा याच्यावर आहेतच. शिवाय तुम्हाला जे काही अजून अनुभव शेअर करायचे असतील ते जरूर आमच्यापर्यंत पोचवा. आम्ही ते वेबसाईटमध्ये ॲड करणार आहोत. आणि वेबसाईटबद्दल मात्र जास्तीत जास्त जेवढं तुम्हाला वर्ड पोचवता येईल तेवढं नक्की पोचवा. ती म्हणजे आमच्या कार्याला एक थोडा हातभार असेल असं मी समजतो. थँक्यू. ओके.
भक्ती रचनेत मांडले आहे. मथित अर्थ गूढ अर्थ ह्या ओव्यात रचला आहे. संपूर्ण शक्तिरूप परमात्मा ईश्वर ह्यात रंगला आहे. भक्ती स्तुती ह्यात मांडली आहे. ह्या भक्ती काव्यात संपूर्ण जीवनाचे सार्थक होते. जीवन आनंद ह्यात मिळतो. हे शब्द नव्हे तर बोल आहे. गुरुचे, त्याच्या प्रेमाचे, गुरूंना वंदन करून हे लिहिले आहे लाडक्या भक्तांकरिता. गुरु परमात्मा, गुरु विना होईना दुजा. गुरु ईश्वर, गुरु परमेश्वर, गुरु सखा, गुरु आत्मा, गुरु शक्ती, गुरु संपूर्ण, गुरु माऊली, गुरु सावली, गुरु माता, गुरु पिता, गुरु आशा, गुरु दिशा, गुरु प्राप्ती, गुरु उन्नती, गुरु आज्ञा ही गुरु धर्या, गुरु इच्छा ही गुरु आज्ञा, गुरु त्रेता, गुरु ध्येय सर्व चिंता, पूर्ण होतील सर्व मनोकामना. मग आनंदी आनंद चोहीकडे, या आनंदाची नाही सीमा. म्हणूनच अनंत अनंत म्हणा, श्री साई अनंत म्हणा, श्री भगवती अनंत म्हणा. सुखकर्ता सुखहर्ता माता विनाशी, पूर्वी पूर्वी प्रेम सुखा जगाची, सर्वांगी सुंदर उदिते दुराची, कंठीवरचे नाम नित्यापराची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शनाचे मन कामना होती. जय देव जय देव हरा तुझोरी तुमरा, चंदनाची होती कुंकुमेश्वरा. हिरे संसुख शोभ शोभरा, गुरुजी नुपुरे चरणी काकरिया. जय देव जय मंगलमूर्ती, दर्शनाचे मन कामना होती. जय देव जय देव लंबोदर पीतांबर परिकर संतरा, सर्व सुंदर प्रचंड श्रीकरा. सहस्रामचा वाटा देशरथा, संकल्पिता भावे सर्वाणी रक्षावे सुरवंदना. जय देव जय देव दुर्गे दुर्गहारी दुर्गन संसारी, अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी. आदि आदि जन्म मरणाचे हारी, आदि करो आता संकट निवारी. जय देवी जय गणपती, सुर ईश्वर वरदे सागर संजीवनी. जय देवी जय देवी गोविंद दाता तुझे नारी, सारी सुनले परंतु न बोले हारी. सारी द्वार सदा करो प्रभारी, तेरू भक्ताला देता वचनवाणी. जय देवी जय गणपती, सुर ईश्वर वरदे सागर संजीवनी. जय देवी जय देवी प्रसन्न वरदे प्रसन्न होती निराशा, देशापासून थोडी थोडी भाषा. आंबे तुझ वाचून तुझ आशा, जगतलीन झाला परम देशा. जय देवी जय गणेशासुरपती, सुर ईश्वर वरदे सागर संजीवनी. जय देवी जय देवी सुरनामक मूर्ती तत्व आजाणा, ैलोक्यराणा. शब्द नये अनुमाना, सुंदर मुनिजन योगी समाधि जाना. जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती को आदिता हरि चिंता. जय देव सदा करी तुरे भक्त, अभाग्यासी कैसी करे विनाश. कराई करते तेरे कैसा हादेत, जन्म मरणाचा तुलासे अंत. जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती को आदिता हरि चिंता. जय देव भक्तवेरूपिया तुम्हा टाकला, सर्वा वेता शागे भैता देहा. प्रसन्न होऊन या सेवा करिता, जन्म मरणाचा फेरा तुझिता. जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती को आदिता हरि चिंता. जय देव दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन. विपुपणाची झाली पुरवण, एका जनात विश्रित सजान. जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती को आदिता हरि चिंता. जय देव जय
हरी बाबा सौख्यदाता जीवा शरणागत जागरी द्यावा तसा विसावा भक्ता विसावा आरती साई बाबा जाणूनी आनंद सस्वरूपी आहे संग मुमुक्षुजनाराची निज थोडाशी संग थोडाशी संग आरती साई बाबा दयामयी तैसा भाव दया तैसा अनुभव भाविसी दया गथा तैसी तुझी भाव तुझी भाव आरती साई बाबा तुमचे नाम घ्याता हरे संस्कृती करता अपराध तव करणी मार्ग धाविसी अनाथा धाविसी अनाथा आरती साई बाबा कलियुगी अवतार सर्वोत्तम साकार अवतीर्ण झाला से स्वामी दिगंबर आरती साई बाबा दिवसा गुरुवारी भक्त खडीची भारी प्रभुपद पावला भव भजती भारी भजती भारी आरती साई बाबा माझा निज प्रगटेचा तव चरण रज सेवा मागणे जियाचा तुम्हा देवाची देवा देवाची देवा आरती साई बाबा शांत निज सुख आराधे माधवाच्या सांभाळा पूजी भाग आपुजी भाग आरती साई बाबा जगदीश हरे स्वामी जय जगदीश हरे भक्त जनों के संकट दास जनों के संकट क्षण में दूर करे ओम जय जगदीश हरे जो रावे फल पावे दुख विनसे मन का स्वामी दुख विनसे मन का सुख संपत्ति घर आवे सुख संपत्ति घर आवे कष्ट मिटे धन का ओम जय जगदीश हरे माता पिता तुम में शरण पड़ू मैं किसकी स्वामी शरण पड़ू मैं किसकी तुम बिना और न दूजा प्रभु बिना और न दूजा आस करूँ मैं किसकी ओम जय जगदीश हरे तुम पूर्णधाता तुम अंतर्यामी स्वामी तुम अंतर्यामी आर ब्रह्म परमेश्वर आर ब्रह्म परमेश्वर तुम सबके स्वामी ओम जय जगदीश हरे तुम करुणा के सागर तुम पालन करता स्वामी तुम पालन करता मैं मूरख फल खामी मैं मूरख फल खामी सेवक तुम स्वामी ओम जय जगदीश हरे
सब कुछ है तेरा, तेरा तुझको अर्पण, तेरा तुझको अर्पण, सारा दे मेरा। ओम जय जगदीश हरे, कृपा करो विषय कारुण्याओ, करो देवा स्वामी, करो देवा। श्रद्धा भक्ति बढ़ाओ, श्रद्धा भक्ति बढ़ाओ, संतन की सेवा। ओम जय जगदीश हरे, ठाकुर तुम मेरे स्वामी, रक्षक मेरे स्वामी। अपने हाथ उठाओ, अपनी शरण में बिठाओ, स्वागत तेरे। ओम जय जगदीश हरे, सारे जगत करना, बच्चों का पालन करना, सारे जगत करना, बच्चों का पालन करना। जाना तुमने जगत पसारा, जाना तुमने जगत पसारा, सबही छूट जमाना ओ साई साई, सबही छूट जमाना, साई रहम नजर करना, बच्चों का पालन करना। मैं अंधा हूँ बंदा आपका, मैं अंधा हूँ बंदा आपका, मुझसे प्रभु दिखलाना ओ साई साई, मुझसे प्रभु दिखलाना, साई रहम नजर करना, बच्चों का पालन करना। दासगणों कहे अब क्या बोलूं, दासगणों कहे अब क्या बोलूं, थक गई मेरी रसना ओ साई साई, थक गई मेरी रसना, साई रहम नजर करना, बच्चों का पालन करना। आरती करो देव बाबा आमा तुम्हारी, आरती करो देव बाबा आमा तुम्हारी। कारुणिका भक्ता देवा भक्ति से हरी, आरती करो देव बाबा आमा तुम्हारी। कार्य कराया कल्याणाचे होशी अवतारी, विनती तुझला म्हणून प्रणती मानव साचारी, आरती करितो देव बाबा आम्हा तुम्हारी। नाथपंथ तो धन्य कराया कैसी करी जोडी, गुणिका अवस्था देवा पापांची होडी, आरती करितो देव बाबा आम्हा तुम्हारी। काम क्रोध हे झाडून सकल्या उद्धरसी सकला, अनंत देव झाला बाबा साई करा भोला, आरती करितो देव बाबा आम्हा तुम्हारी। आरती करिता जान आता काय दिसे डोळा, नारायण तो विकलो मुनी केली कधी डोळा,
करितो आरती करितो आरती करितो देव बाबा आम्हा तुझारी देव संता तो नेम मान्या संता महंता चिरंजीव हे वीर नियाला नमस्कार साष्टांग गोरक्षनाथा देवोनी अवतार या मर्त्य लोका देवोनी प्रेमा वारी कुशंका शंका नकोती मजला आता नमस्कार साष्टांग गोरक्षनाथा कल्याण प्रांती वसती करोनी मयंग हाजी राजी करोनी समाधिस्थ झाला तमच्चिंद्रनाथा नमस्कार साष्टांग गोरक्षनाथा महाज्ञ मोठे गाजे जयांचे नवसास पावे करिता विलासे रक्षी करी सार्थ काळा निशास्ता नमस्कार साष्टांग गोरक्षनाथा उदिनामकाये घेता जयासी विभूत पादा पडवी भूतासी ओळी राम डोक्यासी देवा नमस्कार साष्टांग गोरक्षनाथा पाहो निराडी जटा वाढलेली गमेशी शंभो त्रयनेत्रमारी मदनांधकारी दासासी दाता नमस्कार साष्टांग गोरक्षनाथा आद्यंत ही सत्य नसे हो जयासी आहे या दिव्य स्वयं प्रकाशी ओ भक्ता सुख शांती दाता नमस्कार साष्टांग गोरक्षनाथा गोरक्ष रक्षा विपक्षा देवी मोक्षा विशुद्ध पक्षा पूर्वी अपेक्षा सर्वज्ञ होता नमस्कार साष्टांग गोरक्षनाथा नारायणासी पदिवारधारी साहो निरक्षी करते वशिनी करो निरामी सेवा अनंता नमस्कार साष्टांग गोरक्षनाथा निरालस्य सप्रेम सेवा घडावी अनंता तुझे पायी भक्ती जडावी द्यावे तुला नित्य प्रेमेची नाथा देई मला वरदानशाखा अलख निरंजन गोरक्षनाथ महाराज की जय काली गणपती
अनंत अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा विराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा विराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री अनंत प्रभु महाराज की जय। किशोरी माते की जय। जय जानकी दुर्गेश्वरी। जय जय श्री हे मनराय माझे, त्या त्या स्थळी सद्गुरु निजरूप तुझे.